आणि आताच्या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। मंत्रालयाबाहेर वंचित संघटना आंदोलन करतेय। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी समोर येते। मंत्रालयाबाहेर वंचित संघटनेचं हे आंदोलन सुरू आहे आणि आपण दृश्यात पाहू शकतोय पोलिसांसोबत वंचित संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे वाद घालताना दिसतात। नेमकं या वादापाठीमागचं कारण कळत नाहीये। या सगळ्यांना मंत्रालयामधून आतमध्ये जाण्याकरता मज्जाव करता येतोय आणि या सगळ्यांची आता धरपकड सुरू आहे। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू आहे। त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवलं जात आहे। मंत्रालयाबाहेरची ही दृश्यता आपण पाहताय। मंत्रालयाबाहेर वंचित संघटनेचं आंदोलन सुरू आहे। थेट दृश्य आपण मंत्रालयाच्या परिसरातून पाहतो आहोत। वंचित संघटनेने मंत्रालयात आतमध्ये घुसण्याचा देखील प्रयत्न केला होता। या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। पोलीस व्हॅनमध्ये त्यांना बसवून आता पोलीस स्थानकामध्ये नेलं जाईल। वंचित संघटनेचे हे सगळे पदाधिकारी आणि अधिकारी आहेत। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी जय पवार आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। जय, मंत्रालयाबाहेरची ही दृश्य आता आपण प्रेक्षकांना दाखवतोय, एकूणच काय स्थिती आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर आता आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंत्रालयासमोर खरं तर हे आंदोलन करण्यात आलं होतं। आपण जर पाहिलं तर रुपाली चाकणकर यांच्या स्त्री विरोधी विधानावरून आज वंचित बहुजन आघाडी जी आहे ती आक्रमक झालेली पाहायला मिळाली। मंत्रालयासमोर हा संपूर्ण मोर्चा झाला। सर्व महिला आघाडी आहे ते या ठिकाणी एकत्र आलेलं पाहायला मिळतं। त्यासोबत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा त्यांच्या वतीने करण्यात आल्या। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर काय म्हणणं आहे वंचितचं, काय म्हणणं आहे रुपाली चाकणकरांबद्दल, काय मागण्या करतायत? निश्चितच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने राज्याच्या महिला आयोगा रुपाली चाकणकर यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात ज्यावेळी जे वक्तव्य केलं होतं, संवेदनशील वक्तव्य, एक स्त्री विरोधी वक्तव्य असं मानलं जात होतं। त्यामुळे आता याच्याच विधानाच्या करता निषेधार्थ हा संपूर्ण आंदोलन जे आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेलं आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर आपण पाहिलं तर हा संपूर्ण परिसर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षाचाच आहे। रुपाली चाकणकर यांचं पक्ष म्हणजे अजित पवार यांचं खरं तर मुंबईचं प्रदेश कार्यालय खरं तर हे संपूर्ण आहे मंत्रालयासमोरचं आहे आणि याच ठिकाणी खरं तर रुपाली चाकणकर यांचा निषेध करण्यासाठी संपूर्ण आंदोलन जे आहे ते वंचितच्या वतीने केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। म्हणजे थोडक्यात जय, हे जे सगळं आंदोलन आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे, मंत्रालयाबाहेर नाही? नक्कीच आपण जर पाहिलं तर कार्यालय आणि मंत्रालय अवघ्याच काही अंतरावरती आहे आणि ज्या ठिकाणी जे आंदोलन झालं त्याच्याच काही अंतरावरतीच मागे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचं जे आहे त्या कार्यालय प्रदेश कार्यालय या ठिकाणी आहे। त्याच्या पुढ्यातच आपण जर पाहिलं सर्व आंदोलन त्याच्या वंचितच्या वतीने करण्यात आलं। खरं तर रुपाली चाकणकर यांचा विरोध हा दर्शवण्यासाठी त्यांचं संपूर्ण आंदोलन जे आहे ते वंचितच्या वतीने केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। बऱ्याचशा महिला जे आपल्याला दिसत आहेत या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत, या महिलांचं म्हणणं आहे त्या जोरजोरात काही सांगू पाहत आहेत। नेमकं या महिलांचं म्हणणं काय आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात ज्या पद्धतीने राज्याच्या महिला आयोगा रुपाली चाकणकर यांनी जे वक्तव्य केलं होतं, या वक्तव्यानंतर आपण जर पाहिलं तर राज्याच्या राजकारणात खरं तर अनेक मोठ्या आपण जर पाहिलं तर असंवेदनशील असे स्त्री विरोधी अशा ज्या त्यांच्या पद्धतीच्या भूमिका ज्या त्या मांडण्यात आल्या। यानंतर आपण जर पाहिलं तर प्रमुख आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुद्धा आपण जर पाहिलं तर या सर्व महिला ज्या आहेत ते महिला आयोग रुपाली चाकणकर या स्वतः राज्याच्या महिला आयोगाने या महिलांबद्दल ज्या पद्धतीने जे वक्तव्य करतात याचा निषेध करण्यासाठी खरं तर संपूर्ण महिला ज्या या ठिकाणी एकत्रित झाल्याचं पाहायला मिळालं। यासाठी पाहिलं तर त्या सर्व घोषणा ज्या त्या ठिकाणी करतात, कारण की आपण जर पाहिलं तर महिला एक रुपाली चाकणकर या सुद्धा महिला असून तर महिलांबद्दल असं वक्तव्य करत असतील तर ते राज्यासाठी कितपत योग्य आहे सुद्धा आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचमुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सध्या आपण जर पाहिलं तर बऱ्याच महिलांच्या वतीने सर्व घोषणा ज्या त्या ठिकाणी देण्यात आल्या। नक्कीच जे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला नमूद करावी लागेल ती म्हणजे रुपाली चाकणकरांना होणारा विरोध हा नुसता विरोधी पक्षांकडून नाहीये, तर तो त्यांच्या स्वतःच्या पक्षातून देखील आहे। परवा जर पुण्यामधली आपण गोष्ट बघितली तर रुपाली ठोंबरे आहेत, त्यांनी सुद्धा रुपाली चाकणकरांविरोधात पुण्यामध्ये एक मोठं आंदोलन उभारलं आणि त्यांना या पदावरती राहण्याचा कोणताही अधिकार नाही, इथपर्यंत त्यांचा जो पक्षातला विरोध आहे तो त्यांना होतोय।
निश्चितच आपण जर पाहिलं तर ठाकरे गटाच्या रुपाली ढोंबरे असेल किंवा सुषमा अंधारे सुद्धा यांनी सुद्धा खरं तर हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला होता एक पत्रकार परिषदेमधून. त्यांनी सुद्धा रुपाली चाकणकर यांच्या नक्कीच जय, आपण या संदर्भात लक्ष ठेवून राहा. आपण या संदर्भातल्या पुढच्या अपडेट्स ज्या आहेत त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया.